माझा व्लॉग बघ मग रेसिपी कळल. आजची सुरुवात ही ब्लिंकिटवरून भाज्या मागवण्यापासूनच झालेली आहे. एवढ्या सगळ्या भाज्या मागवलेल्या आहे की विचार पडलेला ह्यातली कोणती आज करू भाजी. मग म्हणलं चला मशरूम मसालाच करूया. आता मी तुम्हाला झटपट आणि शॉर्टकटमध्ये रेसिपी सांगते. मी ठेवली आहे कढई. कढईमध्ये टाकले आहेत 2 चमचे तेल. त्यामध्ये मोठा मोठा कांदा चिरून टाकला आहे. आलं आणि लसूण भरपूर प्रमाणात टाकलं आहे. त्यासोबत काजू पण टाकले आहेत आणि त्यासोबत कोथिंबीरीची देठही टाकली आहेत. ते छानपैकी लालसर असं परतून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये मी छान असा मोठा मोठा कापून टमॅटो टाकला आहे. ते सर्व वाटण व्यवस्थित भाजून गार करून मग ते मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलं आहे आणि पुन्हा मी कढई ठेवली आहे. त्यामध्ये 1 चम्मच बटर वगैरे टाकला आहे आणि त्यामध्ये 2 लवंग, 4 काळी मिरी, 1 तेजपत्ता आणि 1 मोठी इलायची असं टाकलं आहे. त्याच्यानंतर मी जिरं टाकलं आहे. छान असं ते परतून घेतल्यानंतर जे वाटण आपण बनवलेलं आहे बारीक पेस्ट करून ते त्यामध्ये टाकलं आहे मी. ते वाटण इतका वेळ परतवायचं आहे की जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही आहे आणि ते एकदम छान म्हणजे जितकं टाकलं आहे ना त्याच्या अर्धं होईपर्यंत ते वाटण. आणि इथे ना मी ॲक्च्युली लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केली ती, पण ती मी आधी टाकायची होती तर मी विसरून गेली. त्यानंतर मी नंतर टाकली. ते वाटण बघा इतकं घट्ट होईपर्यंत पूर्णपणे ते भाजून घ्यायचं आहे जवळपास 10-1 मिनटं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी घरचा मसाला टाकला आहे 2 चम्मच. त्यानंतर कश्मीरी पावडर टाकली आहे 1 चम्मच. हळद टाकली आहे 1 चम्मच. धने पावडर टाकले आहे 1 चम्मच आणि त्यामध्ये थोडंसं असं कोमट पाणी करून टाकलं आहे की जेणेकरून मसाले व्यवस्थित भाजतील. माझ्याकडे मशरूम मसाला नव्हता म्हणून मग मी पनीर मसाला टाकला आणि त्यासोबत चिकन मसालाही टाकलेला आहे. त्यानंतर मसाले असे छानपैकी परतून घेऊन त्यामध्ये मी मशरूम टाकला आहे आणि मशरूम पण छान असं त्याच्यामध्ये मिक्स करून त्याच्यावर मीठ टाकून मग त्याच्यावरती झाकण दिलेलं आहे आणि झाकणावर थोडंसं पाणी ठेवलं आहे की जेणेकरून ते छान असं मऊ शिजेल. ते शिजल्याच्या नंतर माझ्याकडे अमूलची क्रीम नव्हती त्यामुळं मी घरात दूध होतं त्याच्यावरची साय त्यामध्ये टाकली, त्याच्यावर कोथिंबीर टाकली आणि अशा प्रकारे आपला मशरूम मसाला झाला आहे. आणि ताट वाढून घेऊन आता जेवायची सुरुवात केली आहे. आणि माझ्या मम्मीचा रिअल रिॲक्शन तुम्ही ऐका. झाले सांग मला. माझा व्लॉग बघ मग रेसिपी कळल. आणि व्लॉग आवडला तर कमेंट करा, नाही आवडला तर फॉलो करा, शेअर पण केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बाय बाय.